मित्र हो, बाप से बेटा सवाई हे आपण बऱ्याच वेळेला ऐकतो किंवा वाचतोही. पण आता बाप से बेटा सवाई याचं प्रत्यंतर हे मुंबई जवळच्या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये येऊ लागलेलं आहे. इथे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अर्ज मागे घेण्याच्या अवघे काही तास आधी इथून काल भाजपने खातं उघडलेलं, आज शिवसेनेनं इथे कलाकारी सुरू केलेली आहे. आणि ही कलाकारी बघितली की एका गोष्टीचं प्रत्यंतर येतं, ते म्हणजे महायुती म्हणून ज्या दोन्ही पक्षांना ही महानगरपालिका स्वतःकडे ठेवायची आहे, ते नेमकं काय काय कलाकारी करतायत आणि त्यामध्ये कोणाचं काय योगदान आहे. इथे येस येस नो नो करताना कोणी रनआउट होणार नाही ना. रनआउट झालं नाही तर इथे काय चमत्कार घडेल, मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की मुंबई MMRD रिजन जो आहे, या म्हणजे मुंबईच्या आसपासचा भोवताल यापैकीची सगळ्यात मुंबई ठाण्यानंतरची महत्त्वाची महानगरपालिका ही दोन मोठ्या नेत्यांसाठी कोणती आहे, तर ती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. याचं कारण काय, तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांचं हे होम पिच आहे. म्हणजे ठाणे जिल्हा हे त्यांचं होम पिच आहे. यातली कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही तर त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. आणि त्या बरोबरीने महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांच्यासाठी सुद्धा ही महापालिका महत्त्वाची आहे. याचं कारण काय, तर त्यांचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे डोंबिवली, तो याच परिसरात येतो, या महापालिकेत येतो. आणि त्यामुळे ही महापालिका एन केन प्रकाराने जिंकायची अशी खुणगाठ रवींद्र चव्हाण यांनी बांधलेली आहे. आता अशीच खुणगाठ ही एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा बांधली आहे. आता याचं कारण काय, तर याचं कारण जे सिंदूर ऑपरेशनच्या नंतर किंवा सिंदूर ऑपरेशन जे झालं, म्हणजे पहलगाममध्ये जो अतिरेक्यांचा हल्ला झाला, त्यानंतर जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडण्यासाठी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून सिंदूर ऑपरेशन जे काही करण्यात आलं किंवा त्यासाठीचे जे प्रयत्न करण्यात आले, त्या संपूर्ण सगळ्या प्रयत्नांचा मॉनिटर होता डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे. आणि तेव्हापासून श्रीकांत एकनाथ शिंदे यांना राष्ट्रीय पातळीवर जे काही महत्त्व मिळालेलं आहे किंवा दिलं जात आहे, ही गोष्ट अधोरेखित झालेली आहे. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर केंद्रामधल्या निर्णय प्रक्रियेमध्ये शिवसेनेकडून महत्त्वाची भूमिका श्रीकांत शिंदे मांडत असतात. आणि अशा वेळेला जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला पराभव पत्करावा लागला असता, तर शिवसेनेची सत्ता आली नसती, तर खूप मोठी गोची झाली असती. आणि त्यामुळे जेव्हा निवडणुकांच्या आधीपासूनच श्रीकांत शिंदे यांचा संपूर्ण कल हा महायुती करण्यावर होता. आता अर्थात रवींद्र चव्हाणांना असं वाटत होतं की भाजपचा महापौर व्हावा, पण प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की इथे जर दोन भावांनी किंवा दोन मित्रांनी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा हा विरोधकांना होऊ शकतो. आणि यासाठीच महायुती आधी होणार नव्हती, कारण रवींद्र चव्हाणांच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू होतं. पण श्रीकांत शिंदे महायुतीच्या बाबतीमध्ये काही काळ ठाम होते. त्यांनी अत्यंत सकारात्मक असे निर्णय, सकारात्मक अशा हालचाली करायला सुरुवात केली. आणि शेवटी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कल्पनेतून एक गोष्ट पुढे आली, ती म्हणजे कल्याण डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका या महायुतीत लढायच्या. याचा फायदा काय झाला, तर तो आता आपल्याला दिसतोय. अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे ती आहे उद्याच्या दिवशी अर्ज मागे घेतले जाणार आहेत, ज्यांच्याबद्दल ज्यांना मागे घ्यायचे आहेत त्यांना. पण आता तिथे काय झालेलं आहे, आता विजयाच्या निर्विवाद विजयाचा धडाका सुरू झालेला आहे. काल भाजपच्या 2 नगरसेविका पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. आणि का निवडून आल्या, तर त्यांच्या समोर उमेदवारच नव्हता. उमेदवार नव्हता का, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून किंवा मनसेकडून किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून त्या प्रवर्गामध्ये उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सर्वात पहिल्यांदा म्हणजे
22 नगरसेवकांपैकी सगळ्यात पहिल्यांदा जर कोण निवडून आलं तर त्या रेखा चौधरी निवडून आल्या वॉर्ड नंबर 18 मधून. आणि मग त्या पाठोपाठ ही निर्विवादरित्या किंवा बिनविरोध विजयी होण्याची एक मालिका सुरू झाली. आज आत्ता काल भाजपचे लोक बिनविरोध निवडून आले, आज भाजपचे लोक बिनविरोध निवडून येत आहेत. हे बघितल्याबरोबर श्रीकांत शिंदे यांनी पण आपले सगळे सर्किट ॲक्टिव्ह केले आणि त्यांनी सुद्धा बॅटिंग करायला सुरुवात केली. आता त्यांनी जी बॅटिंग सुरू केली त्या बॅटिंगमध्ये आज शिवसेनेनं एक अख्खं पॅनेल निवडून आणलेलं आहे. आणि त्या पॅनेलचा जर आपण विचार केला तर या पॅनेलमधून म्हणजे प्रभाग क्रमांक 24 मधून 3 लोक निवडून आलेले आहेत. त्यामध्ये कोण कोण आहेत तर त्यामध्ये आहेत रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि ऋषाली जोशी. हे शिवसेनेचे 3 लोक आज बिनविरोध म्हणजे त्यांच्या विरोधात कोणीच नसल्यामुळे हे अख्खं पॅनेल निवडून आलं. आता हर्षल राजेश मोरे हे सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता ज्या वेळेला हे बिनविरोध निवडून येण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेला काय होतं तर विरोधातल्या सगळ्यांनाच बसवावं लागतं, शांत करावं लागतं, समजवावं लागतं. आता हे समजवण्यासाठी कारण ही जे स्थानिक स्वराज्य संस्थांची जी गणितं असतात ती खूपच फंटास्टिक असतात. म्हणजे त्या सगळ्या गणितांमध्ये आता आपल्या लक्षात आलं असेल की मीरा भाईंदरमध्ये ही गणितं जुळवताना प्रताप सरनाईक पण कमी पडले आणि नरेंद्र मेहता पण कमी पडले आणि त्यामुळे युती होऊ शकली नाही. तिथे आता दोन्ही लोक स्वतंत्र जात आहेत, शिवसेना आणि भाजप. तर ही जी काही तिथली स्थानिक गणितं असतात, स्थानिक हेवे दावे असतात, स्थानिक अहंकार असतात, ते सगळे शांत करून आणि आत्ता ज्या वेळेला प्रत्येकालाच नगरसेवक व्हायचं आहे तर ते काही प्रत्येकाला नगरसेवक व्हायचं आहे ते नगराच्या विकासासाठी नाही तर स्वतःच्याही विकासासाठी, उत्कर्षासाठी. मग अशा सगळ्या लोकांना एक आश्वासन द्यावं लागतं, एक शब्द द्यावा लागतो. तो शब्द देण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे एकनाथ शिंदेंची आणि तो शब्द ते पाळत आलेले आहेत हे तर आपण पाहिलंच. पण मग असा शब्द देऊन आपल्या सहकार्यांना, आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना किंवा विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा समजवण्याची हातोटी श्रीकांत शिंदे यांनी साधलेली आहे. आणि त्यामुळे आज त्यांचे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत. काल भाजपचे 5 लोक निवडून आले होते. आता युतीचे 9 लोक निवडून आलेले आहेत. अर्ज मागे घेण्याचा अजून 1 दिवस शिल्लक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला होत असताना या 122 जागांपैकी भाजप किती जागा लढवतोय बघा, 54 जागा लढवतोय आणि शिवसेना 68 जागा लढवत आहेत. आता जर बऱ्याच वेळेला आपण क्रिकेटचा सामना पाहत असतो, धावपट्टीवर खेळपट्टीवर जेव्हा 2 फलंदाज धाव घेत असतात त्यावेळेला ताळमेळ जर चुकला तर एखादा रनआउट होऊ शकतो किंवा येस येस नो नो हो हो ना ना करताना जर एखादा चुकीचा कॉल दिला गेला किंवा चुकीची गोष्ट घडली, अंदाज बरोबर घेतला गेला नाही चेंडूचा तर क्षेत्ररक्षकाकडून येणाऱ्या अचूक फेकीने आपल्या यष्ट्या उखडल्या जाऊ शकतात. आत्ता कल्याण डोंबिवलीमध्ये फक्त इतकंच होऊ शकतं. रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये येस येस नो नो जर झालं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये जर कुठे ताळमेळ चुकला तरच इथे महायुतीला फटका बसू शकतो. अन्यथा आज अर्ज मागे घेण्याचा 1 दिवस शिल्लक असताना या ठिकाणी रवींद्र चव्हाण हे सुद्धा दादा आहेत आणि श्रीकांत शिंदे हे सुद्धा दादा आहेत. दोन्ही पक्षांमधले कार्यकर्ते आपापल्या या नेत्यांना दादा या टोपण नावाने हाक मारत असतात. कल्याण डोंबिवलीमध्ये या दोन्ही दादांची दादागिरी सुरू आहे. पण श्रीकांत शिंदे यांचं बाप से बेटा सवाई होणं हे अधिक प्रकर्षानं या निवडणुकीमध्ये जाणवतंय. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, महायुती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अत्यंत जबरदस्त असा विजय मिळवेल असं आपल्याला वाटतं का? किंवा रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये आता महायुती म्हणून ते एकत्र लढत असले तरी हा ताळमेळ फार वेळ राहणार नाही असं आपल्याला वाटतं का? की हा ताळमेळ येणाऱ्या भविष्यातही कायम राहील? रवींद्र चव्हाणांची दादागिरी आणि श्रीकांत शिंदेंचं दादापण या कल्याण डोंबिवलीमध्ये कायम राहील का? आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला जरूर कळवा. आणि असेच काही महत्त्वाच्या विषयांवरचं विवेचन ऐकण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.